साहेब? हे असं कसं बोलू शकतात आपल्याशी? ही गाडी जर निसटली ना तर आपल्या हातून सगळं जाईल धन्या, सगळ्या गोष्टी हातातून जातील. मला चांगलंच माहिती आता काय करायचं ते. मंडप बराबर बांधना, जरा भी लूज नहीं चाहिए मुझे। और वो मिर्ची लाइट का कनेक्शन एकदम बराबर देना। क्या है, बच्चे इधर उधर घूमते ना, किसी को शॉक लगेगा तो मेरे ऊपर आएगा। ध्यान में आया ना? जाओ अभी। हे बघ, ही लोक आता हो हो म्हणतायत, पण माझा विश्वास नाहीये त्यांच्यावर। आपल्याला जातीनं लक्ष द्यायला हवं। तू लक्ष दे त्यांच्याकडे। हो काका, हो काका. आणि काही लागलं ना तर ताबडतोब मला फोन कर। बरोबर बरं जा। करतो मी. निवेदिता, आलीस? झालं काम? नाही झालं काका. म्हणजे आम्हाला गाडी सापडली पण तो गुन्हेगार नाही सापडला. आणि नुसत्या गाडीवरून पोलिसांनी ती केस रिओपन करायला नकार दिला. बरं जाऊ दे, नको टेन्शन घेऊ तू, होईल सगळं व्यवस्थित. त्या गणपती बाप्पावर विश्वास ठेव. अगं, यश कुठे गेलाय? त्याला काहीतरी काम आलं मध्येच, त्यामुळे तो तिथे गेला. आणि मालती अश्विनीशी काही बोलणं झालं होतं का तुझं? नाही हो. अगं, आता त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये. म्हणजे त्या घरी नाही आलेत अजून? नाही. का हो, सकाळी देवळात गेल्या होत्या पूजेसाठी, त्या अजूनपर्यंत घरी नाही आले? नाही आले ग. बरं जाऊ दे निवेदिता, तू आणि असीम पटकन घरी जा आणि फ्रेश व्हा. मी ते सामान आले ते चेक करून देतो. चल रे. बस इथे. पाणी. काय झालं? काय झालं? काही त्या ड्रायव्हर काकांनीच माझ्या आईला मारलं होतं का? हे बघ, आता आपल्याला एवढं माहित नाहीये की हे सगळं त्या ड्रायव्हरने केलंय का इतर कोणी केलंय ते. पण जेव्हा आपल्याला कळेल ना की हे सगळं कोणी केलंय, तेव्हा पोलीस त्या माणसाला चांगलीच शिक्षा करतील. तो जो कोणी असेल त्याला. पण ताई, जर पोलीस काकांनी त्यांना पकडलं नाही तर, आज सारखं सोडून दिलं तर? तरी आपण नाही सोडायचं असेल. आपण तो गुन्हेगार मिळेपर्यंत लढत राहायचं. जसं स्वातंत्र्य सैनिक लढत होते तसं? हो. तुला शाळेत इतिहासात शिकवतायत ना, किती विरोध झाला होता, तरी आपले स्वातंत्र्य सैनिक आपला देश स्वतंत्र होईपर्यंत लढले. तसंच आपण लढायचं, आपल्याला न्याय मिळेपर्यंत. कळलं? बरं, तू एक काम कर, तू खोलीत जा आणि आवरून घे आणि पाणी पी. जा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. हा, असीम, असीम, अरे आलात तुम्ही? बराच वेळ लागला नाही? कुठल्या देवळात गेला होतात आज? आहे एक जागृत देवस्थान, तिथे गेलो होतो. आणि खूप वेळ लागला म्हणजे श्रावण महिना चालू आहे सध्या, देवळात गर्दी असते. आणि श्रावण महिना संपत आला की देवळातली गर्दी वाढते. जात जावं जरा अधूनमधून देवळात, म्हणजे कळेल मग हे सगळं. आणि वेळ लागला काय विचारतेस ग? काय उलट तपासणी घेतेस आमची? जा पाणी आण. आणते. असीम, हे घे, खायला सुरुवात कर.
काय रे, काय झालं? ताई कसला तरी वास येतोय. वास येतोय? कसला वास येतोय? जसा बंगल्यामध्ये येतो तर बघ तसा वास येतोय. अरे तिथे तर रॉकेलचा वास येत होता. आपल्या घरात कुठून आलं रॉकेल? खा तू खा. पण ताई वासने इथून कुठून तरी येतोय. तू नको तिथे लक्ष देऊ. तुझा आज जा आणि नाश्ता कर जा. अगं बघत काय बसलीयस? पाणी दे मला, आणलंयस ना. आणि काय ग, तुला सगळं घर आवरून ठेव असं म्हटलं होतं ना. तो काय तिथे पेपर पडलाय? हा, तेवढंही जमत नाही. हे ग बाई, उचलते. हे घ्या. तुझ्या साडीला रॉकेलचा वास काय येतोय? रॉकेल तुम्ही देवळातच केला होतात ना? अगं सारखं सारखं काय विचारतेस ग? देवळात गेला होतात ना, देवळात गेला होतात ना. काय खोटं बोलतोय आम्ही? हो आई, आपण देवळात गेलो होतो तेव्हा नाही का टपरीवरती थांबलो होतो चहा घ्यायला, आठवतंय ना? तिथे नाही का तो चहावाला त्याच्या स्टोव मध्ये रॉकेल ओतताना थोडंसं सांडलं माझ्या साडीवरती, तेव्हा ओरडले ना त्याच्यावरती मी. अगं बाई हो, ते विसरलेच मी. नाही का आपण भांडलो पण त्याच्याशी, साडी खराब केली म्हणून. हा हा, तिथेच रॉकेल सांडलं होतं. बरोबर बरोबर, त्याचाच वास. त्या भावा बहिणींची नाका खूप तीक्ष्ण आहेत. बरोबर वास आला बघ. आई, मला ना खूपच महत्वाचा कॉल करायचा आहे. आलेच मी, आलेच. दमायला झालं गो बाई. देवळात रांग इतकी होती, उभं राहून दादा बोल, काय काम करायचं आहे गाडीचं? हा, ही गाडी रिपेअरिंगला नाही आणली आहे सत्या. मग असीमच्या आईचा ऍक्सिडेंट ज्या गाडीने झाला होता ती हीच गाडी आहे. काय? आता ही गाडी सांभाळायची आपल्याला, आणि ही गाडी सांभाळायची जबाबदारी तुझी, कळलं? हा दादा, तू टेन्शन घेऊ नको. मी एक काम करतो, मी ना या गाडीतच झोपत जाईल. पण दादा, ज्याने ऍक्सिडेंट केला होता तो माणूस घावला काय? नाही, तो माणूस नाही सापडलाय, पण तो ड्रायव्हर सापडला. तो म्हणतोय की त्यानं गाडी दुसऱ्या कोणाला तरी दिली होती. तर त्या माणसालाही लवकरात लवकर शोधायचंय. तू या गाडीकडे लक्ष दे, हं? आणि जमलं तर टायर लॉक करून टाक. तू आधी एक काम कर, या गाडीतलं सगळं पेट्रोल काढून एका कॅन मध्ये भरून ठेव. का? हे आपल्याला पाहिजे तेव्हा ही गाडी सुरू करता आली पाहिजे. दुसऱ्या कोणाला चान्सच द्यायचं नाहीये, कळलं? हा, मी कॅन घेऊन येतो. हा, नंतर करते. अरे, मकरंद तर म्हणाला होता की त्याने पोलिसांना मॅनेज केलंय आणि गाडी ड्रायव्हर परत घेऊन गेलाय. मग तरी ही गाडी इकडे कशी आली? तुझा फोन
खाली पडला होता. लक्ष कुठे आहे तुझं? अगं बघ ना, नीट चालतोय का बघ. हो हो. निवी, अरे वा, अभिनंदन. नवीन गाडी घेतली का? दुरुस्तीला आली धन्याच्या गॅरेज मध्ये. ओ, दुरुस्तीसाठी आली आहे. मला वाटलं जॉब लागला, श्रीमंत झाला असाल, घेतली असेल गाडी. तुमचं काय पण, आज ना उद्या घ्यालच ना गाडी. चांगलंय. या मकरंदला एक पाऊस समोर फायदा नाहीये. तिथे अडकल्यानंतर पहिला फोन मकरंदला केला होता मी की पोलिसांना मॅनेज कर म्हणून. पण हा, या सगळ्यात अभयचं नाव आलं नसेल ना. फोन फोन फोन. हा बोल अश्विनी. बोल. काय बोल? तोंड वर करून मला विचारतोस वरती. काय म्हणला होतास मला? काम झालंय, इन्स्पेक्टरला मॅनेज केलंय म्हणून. हो मग अरे ती गाडी धन्याच्या ताब्यात कशी आली? काय? धन्याच्या ताब्यात? हो. अरे ती गाडी त्याने गॅरेज मध्ये आणली आहे, स्वतःच्या गॅरेज मध्ये, घराच्या खाली. कसं शक्य आहे? नाही ती गाडी नसेल ती. अगं सेम गाडीचं मॉडेल असूच शकतं ना. मकरंद, ते तुझ्या एवढे बावळट समजलास का रे मला? सकाळी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली मी ती गाडी. ती हीच गाडी आहे. अगं त्यांनीच सांगितलं मला, ड्रायव्हरला आणि गाडीला सोडून दिले म्हणून. मग तरी सुद्धा गाडी धन्याच्या ताब्यात कशी काय? हेच तुला मी विचारते मकरंद. आणि काय रे मकरंद, हा, जे काम तू स्वतः इन्स्पेक्टरला भेटून करायला हवं ते तू फोनवरती केलंस? अक्कल आहे का तुला? हा, ते तू अर्धवट काम केलंच आहेस. त्या इन्स्पेक्टरने सुद्धा अर्धवटच केलंय काम. आणि आता आमची वाट लागायची पाळी आलीये. कळतंय का तुला? अरे हा एकमेव पुरावा आहे ऍक्सिडेंटचा, आणि तो आता निवी आणि धन्याच्या ताब्यात आहे. हो ठेवतो. हा या, ही गाडी तू कशी काय आणलीस? ती पण इथे? कारण दुसरा पर्याय नव्हता. पण ही गाडी त्या ड्रायव्हर कडून कशी काय मिळवलीस तू? मिळवली मी रावल्या भाईच्या पद्धतीने मिळवली. म्हणजे धमकाव? निवी, दुसरा काही पर्याय होता का आपल्याकडे? त्या पोलिसांनी सोडून दिलं होतं त्याला, म्हणून मी रावल्याबाई सोबत जाऊन त्याला गाठलं आणि जरा दम देऊन त्याला हेही विचारलं की तो ऍक्सिडेंट खरंच तू केला होतास का. तर त्याच्या बोलण्यावरून मला हे लक्षात आलंय की त्या ऍक्सिडेंटचा आणि त्या माणसाचा काही एक संबंध नाहीये. ही गाडी त्यानं कोणाला तरी भाड्याने दिली होती. अरे मग तरी ही गाडी इथे का आणलीस तू? का निवी, असं काय करतेस तू? असीमच्या आईचा जीव कोणी घेतला हे कळण्यासाठीचा हा एकमेव पुरावा आहे ही गाडी. आता कळतच नाहीये तो माणूस का निर्दयीपणे कसं काय वागू शकतो. एका निष्पाप मुलाला पोरकं करून निघून गेला का तो? त्या माणसाला शोधून शिक्षा मिळवून दिल्याशिवाय मी आता गप्प नाही बसणार. निवी, पोलीस आपल्याला मदत नाही करतात ना, मग ठीक आहे, काही हरकत नाही. आता जे काय करायचंय ते मी करेन माझ्या पद्धतीने. त्यासाठी मला काही करावं लागले तरी चालेल, पण मी असीमला न्याय मिळवून देणार म्हणजे देणार. या ना रावले. नमस्कार. काय धन्या? वहिनी, बरं धन्या, त्या ड्रायव्हरची सगळी कुंडली काढल्या आपण. त्या ऍक्सिडेंटच्या दिवशी त्यानं ज्याला गाडी भाड्यानं दिली होती ना, त्याचा नंबर पण काढलाय, पण साला लागत नाहीये. मग रावल्या भाई, मला तो नंबर पाठवा ना. पाठवतो वहिनी.
आपल्याला ना काही करून त्याला शोधायलाच पाहिजे. आपल्याला आसिमला न्याय मिळवून द्यायचा आहे. हो बाई बरोबर आहे. हे धन्या, अरे गॅरेज मध्ये काय करताय? बाप्पा आले तिकडे बिल्डिंग जवळ, चला लवकर. काय सांगतोस काय? हो आलो आलो, हो पुढे आलो. चला या लवकर. ए धन्या, अरे बाप्पा आले, आपल्याला नाचायचंय. चल नाचायला लगेच. ए चल मुन्ना, चल तू पण चल. हो बाई जाऊया. निवी तू असीमला आवरून खाली घेऊन ये. हा सत्या तू गाडी लॉक करून घे आणि गॅरेज बंद करून घे. मी आवरून येतो. बोला गणपती बाप्पा. काय काय चाललंय? तुम्ही कुठे चाललात? गणपती आलाय ना. गणपती आलेत, तिथे गाडी पण आली आहे. गाडी आली. दाखवते तुम्हाला, या या. इकडे ती बघा, गाडी बघा, स्वतःच्या डोळ्यांनी बघा ती. ही गाडी इथे कशी काय आणि ही कोणी आणली इथे? ही गाडी ना तुमच्या लाडक्या भावाने, धन्याने आणि दिवीने आणली. अगं पण तुम्ही या गाडीची विल्हेवाट लावायला गेला होतात ना सकाळी? गेलो होतो, सगळा घोळच झाला तिथे. आता तोंडाशी आलेला घास असा निसटला आणि इकडे आलाय घशाशी. आता तर तुम्ही नव्हतात मदतीला. पण झालं काय? काय झालं ना सविस्तर सांगते हा नंतर. अभय आता काय करायचं ते बघायला हवं ना. काहीतरी करायला हवं ग अश्विनी. अगं ही गाडी नाहीये, हे मरण आहे माझं. माझ्या फाशीची सोय आहे. अभय, अभद्र बोलू नका बरं तुम्ही. असं काय बोलताय? अभय अहो, ही गाडी इथे आलीये हे एकार्थी बरंच झालंय. काय बडबडतेस? काय वेड्यासारखं बोलतेस तू? अहो तिथे कॉटेज वरती ही गाडी मला जाळता आली नाही, पण इथे पेटवून देता येऊच शकते. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जयकार.
गणपती बाप्पा, माझी आई तुझ्याकडे आहे ना रे. तिची काळजी घे आणि तिला सांग की माझी काळजी करू नको. इकडे निविताई आहे मला सांभाळायला. हा, माझ्या निविताईला सुखी ठेव आणि माझ्या जिजूला पण सुखी ठेव. तुझ्याकडे जे मागेल ते दे तिला. गणपती बाप्पा मोरया. देवा गणपती बाप्पा, तू विघ्न हरतायस. असीमच्या आईच्या जीवावर ज्यानं विघ्न आणलं त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडून शिक्षा मिळवू दे. असीमला न्याय मिळवून दे देवा. देवा, सगळ्या भक्तांच्या इच्छा तू पूर्ण करतोस. माझी पण ही एक इच्छा पूर्ण कर की निवीच्या प्रयत्नांना यश मिळू दे. असीमच्या आईचा गुन्हेगार शोधून दे आणि असीमला न्याय मिळवून दे.